तिचं रिफ्लेक्शन मात्र डोळ्यावरती येत आहे. ती डायरेक्टली बाईक जी आहे ती साईडला करा, कारण की तिची जी डिकी आहे ती परफेक्ट त्या ठिकाणी रिफ्लेक्शन होते. सामन्याला सुरुवात करायची, पंचांचा इशारा आमतेपर्यंत येतोय. सायकनकडे साईनाथ आहे, नॉन सायकनकडे आहे महेश भडांगे. पहिलं षटक असणार आहे पॉवर प्लेचं आणि जबरपाडा संघाला या ठिकाणी पॅलेंटीचा सामना हा करावा लागणार आहे. दरम्यान पहिलाच बॉल हवेमध्ये, चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे आणि या वेळेला मात्र दुसऱ्या अटेम्प्टला मात्र झेल या ठिकाणी पकडला जातोय आणि पहिला धक्का पहिल्याच चेंडूच्या समाप्तीनंतर बघायला मिळतोय. गेल्या परतीनं मात्र माघारी परतलाय फलंदाज आपण बघताय साईनाथ. जास्त काही आपल्या संघासाठी करू शकला नाही. पहिला चेंडू रिलीज केला त्यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, कारण की पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी प्रगती पथावर आहे आणि मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये साईनाथ भडांगे इज ऑन गॉन. त्यानंतर विश्लेषण करायचं झालं तर ज्यांनी या स्पर्धेमध्ये अतिशय चांगलं समालोचन केलंय आणि ते सुद्धा आजच्या दिवसामध्ये आणि उद्याच्या दिवसामध्ये, यस मला वाटतं आजचा दिवस त्यांचा आपल्याला बघायला मिळणार आहे आणि ज्यांचा सुमधुर आणि गोड आवाज आपल्याला आजच्या दिवसामध्ये ऐकायला मिळणार आहे. माझे साथी समालोचक मित्र जयेश ढुकले सरांचं या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचं सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दरम्यान पुढचा बॉल यावेळेला बघितला तर ऑप्शनच्या बाहेर चेंडूची हाताळणी केली गेली, अप्रतिम चेंडूची हाताळणी झाली आणि दुसरा बॉल यावेळेला निर्धाव स्वरूपाचा बघायला मिळतोय. पुढचा बॉल गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत आलेलं नाही आहे, विशाल गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवर. ज्या वेळेला विकीचा हा फटका अप्रतिम आहे, मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं होत आहे, चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळालंय तिथल्या क्षेत्ररक्षकाला आणि या चेंडूच्या वरती जवळजवळ मिळत आहेत 2 धावा आणि संघाचं या ठिकाणी अकाउंट हे ओपन झालंय MP स्पोर्ट्स या संघाचं आणि धाव संख्या 2 च्या घरामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. आतापर्यंत विशालने प्रभावित केलंय. पहिलं षटक जे प्रगती पथावर आहे पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय सुंदर या ठिकाणी गोलंदाजीचं प्रत्यय दिलं जात आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय, 2 धावा धावफलकावरती एक यश मिळालं गेलंय या गोलंदाजाला. प्रतिम गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते. फलंदाज जो स्ट्रायकिंगवरती आहे विकी हा फलंदाज आपल्याला बघायला मिळत आहे. दरम्यान पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना यावेळेला सुंदर फटका आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे, चेंडू जाईल लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर, त्या ठिकाणी 4 धावांसाठी पंचांचा इशारा येतोय. सुंदर फटका होता, ऑप्शनच्या बाहेर चेंडूची हाताळणी केली आणि त्या चेंडूला परफेक्टली बघितलं गेलं आणि मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून त्या ठिकाणी चेंडूला खेळून काढलं गेलं 4 धावांसाठी आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकली जाऊन पोहोचली आता 6 या अंकावरती. पुढचा बॉल फुल टॉस चेंडू होता, मात्र फलंदाजाला तेवढा काही आज चेंडू समजला नाही. 1 धाव फक्त पूर्ण केली आणि या एका धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकली 7 या अंकावरती. आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवसामध्ये सुद्धा 12 संघ आपल्याला इलेक्शन मध्ये बघायला मिळणार आहेत आणि आजचा दिवस हा कोणाच्या नावावरती राहणार आहे हे संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच आपल्याला बघायला मिळणार आहे. आजचा शनिवार वार आहे आणि तारीख आहे 4/1/2025 म्हणजेच आजचा 3रा दिवस या स्पर्धेचा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, या वेळेला क्लीन बोल्ड होत आहेत महेश, समजला नाही चेंडू आणि गोलंदाज सांगतायत या वेळेला यू मिस्ड बट आय एम डेफिनेटली हिट. दुसरा धक्का MB स्पोर्ट्स या संघाला. सुंदर गोलंदाजी, एक चौकार जरूर आला या षटकामध्ये, मात्र सुंदर आणि प्रभावित गोलंदाजीचं प्रत्युत्तर आपल्याला बघायला मिळतंय. धावसंख्या खर्च केले फक्त ना फक्त 7, मात्र 2 गडी या षटकामध्ये आपल्याला माघारी परताना दिसले आहेत. मांडवर कक्षामध्ये रमेश घाटाल आणि
त्यांच्या बाजूला आपण बघतोय मेघनाथ बोवर या दोन मान्यवरांना आपण मान्यवर कक्षामध्ये बघतोय, ज्यांनी या स्पर्धेमध्ये मोलाचं सहकार्य आणि योगदान त्यांच्या माध्यमातून बघायला मिळालंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये सज्ज झाल्यात, ज्यांना आपण नॉन स्ट्रायकरकडे बघू शकताय मिस्टर संदीप. आणि गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाजच्या मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत उमेश खुताडे. सामना करेल विकीने एक चौकाराने मात्र चांगली कामगिरी करतात आपल्या संघासाठी. दरम्यान यावेळेला ऑफ साइडला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे, मात्र क्षेत्ररक्षक फक्त बघत राहील आणि चेंडू त्या ठिकाणी जाईल. 4 धाबांसाठी चौकार. काय फटका होता. विकी यावेळेला जर बघितलं तर आपलं जे फटके आहेत आणि ते अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी कामगिरी करत असताना विकी आपण बघताय. अजून मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मान्य श्री रवी बरफ यांना आपण बघू शकता. मान्यवर कक्षामध्ये त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांनी सुद्धा प्रथम क्रमांकाची ट्रॉफी ही या स्पर्धेला म्हणजेच जय गणेश गवलीपाडा या संघाला या ठिकाणी दिलेली आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत असेल. दरम्यान फक्त या चेंडूला जंटल पुश केलं गेलं आणि फक्त एक धाव ही घेतली गेली विकी याच्या माध्यमातून. आणि विकी यांच्यासाठी पारितोषिक या ठिकाणी आलं सांगितलं गेलंय. तब्बल 2 चेंडूमध्ये 2 षटकार जर खेचले तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मात्र यावेळेला बघितलं हवेमध्ये चेंडूच्या खाली मला वाटते त्या ठिकाणी विलास आहेत आणि काय सुंदर झेल या ठिकाणी टिपला गेलाय. आणि विकी मला वाटते संदीप त्या ठिकाणी चांगली फलंदाजी करू शकत नाहीये आपल्या संघासाठी. आणि मला वाटते तिसरा धक्का या ठिकाणी लागला गेलाय, तो म्हणजे बागपाडा या संघाला. धावसंख्या जर बघितली तर 12 असताना हा तिसरा धक्का लागतोय. समोरच्या संघाला जर रोखायचं असेल आणि या पराभवाच्या छायामध्ये जर जाण्याचा प्रयत्न करायचा असेल तर जास्तीत जास्त धावा या बनवाव्या लागतील बागपाडा संघाला. आतापर्यंत बघितलं तर 12 धावा धावफलकावर आहेत आणि 3 गडी मात्र या ठिकाणी बाद झाल्यात. नवीन फलंदाज मैदानामध्ये सज्ज झाल्यात. उंच पुरे फलंदाज आणि यंगस्टर ज्यांना आपण बघू शकता जयदीप चांगले फलंदाज आहेत. मात्र उमेशने आतापर्यंत प्रभावित केलंय. अतिशय सुंदर गोलंदाजी. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना पुढचा बॉल. यावेळेला सुरेख चेंडू आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा हलकासा मात्र बघितला तर स्लोवर होतं आणि स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे गोलंदाजाचा. नियंत्रण चांगलं आहे. रिदम अतिशय सुंदर आहे. आणि चौथा चेंडू येतोय या ठिकाणी निर्धाव स्वरूपाचा. अजून सुद्धा 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या खर्च केल्या आतापर्यंत 5. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि मात्र यावेळेला जर बघितलं तर झेल ही धरतीला दान केली गेले आणि तर 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकत आहे आणि जाऊन पोहोचतंय ती म्हणजे 14 या अंकावरती. राज उंबरसाडे यांच्या माध्यमातून विकी उराडे यांच्यासाठी 2 षटकारांसाठी मला वाटतं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि पुन्हा एकदा पारितोषिक येते विकी उराडेसाठी. 2 षटकार खेचा आणि 500 रुपयाचं पारितोषिक कमवा. पारितोषिक लागले गेलंय रवींद्र बरफ यांच्या माध्यमातून. टोटल 1000 रुपयाचा मानकरी ठरू शकतोय विकी उराडे हा फलंदाज. दरम्यान हा चेंडू होतोय निर्धाव आणि या निर्धाव चेंडूने षटक संपतंय दुसरं. आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर एमबी स्पोर्ट्स हा संघ प्रथमतः फलंदाजी करताना त्यांची धावसंख्या जर बघितली तर जाऊन पोहोचतंय 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 या अंकावरती. आमचे साथी समालोचक सुद्धा या ठिकाणी सज्ज आहेत. त्यांचा सुद्धा आवाज थोड्याच वेळात तुम्हाला ऐकायला मिळेल, जे बिलॉंग करत आहेत काजूपाडा ठाणे परिसरातून. आणि ज्या वेळेला त्यांचा आवाज तुम्ही ऐकाल त्यावेळेला तुम्ही प्रभावित व्हाल. एक चांगला आणि अतिशय समालोचन करण्याची भूमिका अदा करतायत निमित्त वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये मिस्टर
जयेश डुकले सर. ज्यावेळेला गोलंदाज मयूर राईट मध्ये विकेटचा मारा करत असताना यावेळेस चेंडूला सोडून दिले गेलंय. लेग स्टंपच्या बाहेर चेंडूची हाताळणी केली गेली आणि या अवांतर धावेने संघाची धावसंख्या मात्र थोडीशी पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ते म्हणजे आता 15 या अंकावरती. लॉस ऑफ 3 विकेट्स आपण बघताय बागपाडा संघाचे. संत आणि सावधगिरीचं चाललेलं क्रिकेट आहे. मोठे फटके विकेटच्या माध्यमातून जरूर आल्यात. तर यावेळेला जर बघितलं तर विकीला अजून चांगली फलंदाजी करायची आहे आपल्या संघासाठी. दरम्यान गोलंदाज थोडेसे आपल्या रनअप मध्ये थोडेसे चुकतायत आणि पुढचा चेंडू ते घेऊन जात आहेत. यावेळेला वापस पुन्हा एकदा या चेंडूला सोडलं गेलंय. पण आपण बघताय विकास वळवी सरांचा इशारा येतोय की हा चेंडू अवांतर आहे आणि पुन्हा एकदा हा चेंडू तुला हाताळावा लागेल. दरम्यान बॅक टू बॅक 2 चेंडू हे अवांतर स्वरूपाचं आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या हलकी आणि थोड्याशा सावध गतीने पुढे सरकताना दिसते. पुढचा बॉल गोलंदाज मयूर या गोलंदाजाचा. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडूच्या खाली यष्टीरक्षक आहे. मात्र यावेळेला जर बघितलं तर त्या ठिकाणी थर्ड मॅन क्षेत्राचा क्षेत्ररक्षक थोडासा फ्लंबल होतोय. मात्र बघता मात्र बघितलं तर चित्त्याच्या वेगाने 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकत आहे आणि जाऊन पोहोचत आहे ते म्हणजे जवळजवळ 18 या अंकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 1 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. पुढचा गोलंदाज आपण बघतोय. पुढचा चेंडू गोलंदाजाचा ऑप्शनच्या बाहेर खेळायचा प्रयत्न. त्या झोन मध्ये विकी उराडे याने ते चौकार घेतले होते आणि आपल्या संघाला मात्र जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करतोय विकी. मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होत्या. मयूर मात्र यावेळेला स्वतःला सावरताना दिसतोय. ज्या वेळेला बघितलं शॉर्ट ऑफ चेंडू चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. मात्र चेंडू अडला जातोय त्या ठिकाणी आणि पुन्हा एकदा या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकत आहे. आता जाऊन पोहोचते ते म्हणजे 20 च्या घरामध्ये 20 धावा धावफलकावरती हे बघायला मिळत आहेत. येस पारितोषिक सुद्धा लागलं गेलंय 2 षटकांसाठी 2 षटकारांसाठी. 1000 रुपयाचं तब्बल पारितोषिक विकी उराडे यांच्यासाठी लावलं गेलंय. एका साईडला बघितलं तर रवी बरफ यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असेल 2 षटकार खेचले तर. आणि एका बाजूला राज उंबरसाडा जे आयोजक आहेत स्वतः या स्पर्धेचे 3 चौकार मारले तरी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल राज उंबरसाडा यांच्या माध्यमातून. यावेळेला सुंदर फटका आहे. नेत्रदीपक फटका. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक धावतायत मात्र चेंडू थांबणार नाही या त्या ठिकाणी. चेंडू जाईल 4 धावांसाठी. सुंदर फटका विकी उराडेच्या माध्यमातून. 1 चौकार जरूर आला आणि या 1 चौकाराने धावसंख्या पुढे सरकत आहे आणि जाऊन पोहोचत आहे ते म्हणजे 24 या अंकावरती. एस डबल चौकारांची हॅट्रिक मात्र चौकारांची तिगडी तुम्हाला साधावी लागेल जर तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक कमवावं लागेल असायचं असेल तर. पुढचा बॉल गोलंदाजाचा. गोलंदाज मयूर आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होता. 2 वाईट आले प्रथमतः आणि नंतर मात्र स्वतःला सावरला आणि हा चौकार येतोय. विकी साठी हा चेंडू जर बघितला तर ऑफ स्टंपच्या बाहेर आहे आणि या वेळेला होते षटकाची समाप्ती आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली तर जाऊन पोहोचते 24च्या घरामध्ये. 3 गड्याच्या मोबदल्यात पाण्याची या ठिकाणी मागणी केली जाते मैदानाच्या आतमधून 2 फलंदाजाच्या माध्यमातून. आपण बघितलं तर प्रथमतः गोलंदाज झाला होता विशाल आणि विशाल या गोलंदाजाने 7 धावा फक्त खर्च केल्या. त्याच्यानंतर आला उमेश याने सुद्धा 7 धावा खर्च केल्या आणि आता या षटकाचा जर विचार केला तर तब्बल 12 धावा या षटकामध्ये आपल्याला येताना दिसत आहेत. यस आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी सूचना येत आहे आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा सुद्धा एक नियम आहे की ज्या वेळेला राखीव जे खेळाडू असतात मैदानाच्या बाहेर त्यांनी
पाण्याची उपलब्धता करून द्यायची मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघासाठी शेवटचं स्लोग ओव्हर घेऊन येत आहेत मिस्टर विलास खुताडे. एक चांगला व्यक्तिमत्व असलेले हे व्यक्ती आपल्याला बघायला मिळतात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत आहेत. मात्र यावेळेस चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळते उमेश त्या ठिकाणी. चेंडूला थोडस चुकीच्या पद्धतीने फेकी केली गेल्या, मात्र 2 धावा या सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेने 1 शॉट आहे त्या ठिकाणी, म्हणजे एकच धाव मिळणार आहे आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. या एका धावेने 25 च्या अंकावरती मात्र जाऊन थांबली जाते. प्रथमतः फलंदाजी करत आहे बागपाडा हा संघ आणि या जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न आहे. मात्र यावेळेला जर बघितलं तर विकेट त्यांनी जास्त मात्र गमावल्यात. पहिल्या सामन्यामध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न काही पे निघाय काही पे निशाणा आहे. बॅट आणि फळीचा चेंडूचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती या ठिकाणी होते आणि विलास मात्र या वेळेला सुंदर गोलंदाजीचं मात्र या ठिकाणी प्रतीक्षा देत असताना या वेळेला बघितला हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, करणार नाही कुठली चूक आणि पुन्हा एकदा भागवले आपल्या संघाची भूक आणि या वेळेला जयदीप हा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय आणि या मिळतंय सफलता, ती म्हणजे गोलंदाज विलास या गोलंदाजाला. आणि या धावसंख्येचा जर विचार केला तर फक्त ना फक्त 25 धावा धावफलकावरती बघायला मिळत आहेत आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना दिसत आहेत, ते म्हणजे ज्ञानेश्वर. सामन्याला होईल पुन्हा एकदा सुरुवात. नवीन केलेला फलंदाज ज्याला स्ट्रायकिंगकडे बघू शकताय, जो बागपाडा संघाचा बाहुबळ म्हणून ओळखला जातोय, ज्ञानेश्वर, याच्यावरती आता जबाबदारी आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय, 3 चेंडू त्याच्या जबाबदारीने खेळावे लागतील. मात्र या वेळेला जर बघितलं तर चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय आणि या एकाच धावेवरती मात्र थांबावं लागतंय दोन्ही फलंदाजांना आणि या एका धावेने संघाची धावसंख्या संत आणि सावध गतीने पुढे सरकतायत, जाऊन पोहोचताय ती म्हणजे 26 या अंकावरती. नाणेफेकीसाठी कौल असेल जय गणेश गवलीपाडा संघाचे संघनायक जे मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचे आणि एका बाजूला असेल श्री मुंडई काजूपाडा. या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकी कक्षामध्ये येऊन सज्ज राहायचंय. दरम्यान या वेळेला जर आपण बघितलं तर धावचीतची संधी निर्माण झाली आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये विकी सारखा या ठिकाणी फलंदाज बाद होतोय, ज्याने या सामन्यामध्ये जवळजवळ 3 चौकार आणि सिंगल डबलला महत्व देत असताना मात्र या वेळेला त्याला तंबूच्या आश्रयाला यावं लागतंय. धावसंख्या जर बघितली तर 28 धावा धावफलकावरती आणि विलास याने आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेत विलास या गोलंदाजाचे आणि धावसंख्या खर्च केले फक्त ना फक्त 4 धावा. सुंदर गोलंदाजी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे, मात्र थोडासा उन्हाचा प्रभाव जाणवतो आणि त्याला चेंडू या ठिकाणी भेदून त्याला चकवून चेंडू त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं 4 धावांसाठी जात असताना त्या ठिकाणी जर बघितलं तर ज्ञानेश्वराच्या माध्यमातून हा आलेला शेवटच्या चेंडूवरती चौकार आणि या 4 ओव्हरचा जर विचार करायचा झाला तर प्रथम फलंदाजी करत असताना एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाची या धावसंख्या जर बघितली तर 32 धावा आणि 33 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय, ते म्हणजे टीम आई गावदेवी जाबरपाडा संघाच्या समोर. नाणेफेकी केली जाईल दोन संघांमध्ये. जय गणेश गवलीपाडा जे मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचे, त्यांचा संगणक या ठिकाणी उपस्थित असेल आणि विनंती असेल श्री आई मुंडई काजूपाडा संघाच्या संगणकाला की आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी सज्ज राहायचंय. विचार करायचा झाला तर जवळजवळ 32 धावा धावफलकावरती आणि 33 धावांचं या ठिकाणी माफक असं आव्हान ठेवलंय सकाळच्या सत्रामध्ये
गावदेवी जावरपाडा संघासमोर आणि त्यांना या धावा कराव्या लागतील. तब्बल चेंडू असतील 21 चेंडू मध्ये तुम्हाला या धावा कंप्लीट करायच्या आहेत. म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही उशिरा आल्यानं तुम्हाला या ठिकाणी पॅनलाइज केलं गेलंय. 3 चेंडूंची या ठिकाणी तुम्हाला पॅलेंटी ही दिली गेली आणि तुम्हाला तब्बल 21 चेंडू मध्ये या धावा ज्या आहेत 33 धावा त्या बनवाव्या लागतील. नाणेफेकी केली जाईल दोन संघांमध्ये. जय गणेश गवलीपाडा आणि या श्री मुंडाई काजूपाडा या दोन संघाच्या माध्यमातून. मी विनंती करेल मांडे श्री रवी बरफ यांना की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आपले शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. एका बाजूला आपण बघणार आहोत श्री आई मुंडाई काजूपाडा संघ ठाणे परिसरातील संघ आहे आणि एका बाजूला आपण बघणार आहोत जे मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचे म्हणजेच जय गणेश स्पोर्ट्स गवलीपाडा संघ. एका बाजूला आहे गवलीपाडा असं आणि एका बाजूला लिहिलं गेलं SK स्पोर्ट्स असं. कौल कोण करणार आहे तर यस श्री मुंडाई स्पोर्ट्स काजूपाडा संघाचा संघ या ठिकाणी प्रथमतः उपस्थित होते आणि ते पहिला या ठिकाणी कौल करतील. SK स्पोर्ट्स असा कौल झाला आणि SK स्पोर्ट्स या ठिकाणी आलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन त्या ठिकाणी बसायचं आहे. दरम्यान नाणेफेकी जिंकले श्री आई मुंडाई काजूपाडा या संघाने आणि प्रथमतः ते काय स्वीकारतील. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. समोरच्या संघाला एक चांगला संघ आहे जय गणेश गवलीपाडा संघ आणि त्या समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील. कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. येस आणि या स्पर्धेबद्दल या मैदानाबद्दल तुमचं काय मत असेल. अप्रतिम. थँक्यू. हे होते आई मुंडाई काजूपाडा संघाचे संघनायक ज्याने चांगलं या ठिकाणी आपलं प्रतिनिधित्व केलंय. दरम्यान नाणेफेकी हारल्यानंतर जय गणेश गवलीपाडा संघाच्या संघनायकाला या ठिकाणी मी विचारेन की तुम्ही जर नाणेफेकी जिंकली असती तर काय घेतलं असतं. बॅटिंगच घेतली असती. फलंदाजी घेतली असती आणि तुम्हाला फलंदाजीच करायची आहे आणि समोरच्या संघामध्ये चांगले गोलंदाज आहे आणि किती धावांपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करतील. 40 ते 45 धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. कुठले असे फलंदाज आहेत जे चांगली फलंदाजी करतील तुमच्या संघामध्ये. नक्कीच अव्य आहे आणि विशाल आहे. येस धन्यवाद. आणि हे होते जय गणेश स्पोर्ट्स गवलीपाडा संघाचे संघनायक जे मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचे. नाणेफेकी झाले दुसऱ्या सामन्याकरिता. एका बाजूला आई मुंडाई स्पोर्ट्स काजूपाडा या संघाने नाणेफेकी जिंकले आणि प्रथमतः त्याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिले गेले आहे ते म्हणजे जय गणेश स्पोर्ट्स गवलीपाडा या संघाला. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये तिथे सज्ज आहेत माझे साथी समालोचक मित्र जयेश ढुकले सर. धन्यवाद. धन्यवाद राहुल. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज तिसरा दिवस या स्पर्धेचा. आज राहुल अंधेर या गावचे नक्कीच सुपुत्र आहे त्यांचा आवाज तुम्ही ऐकतायत. तिसऱ्या दिवसामध्ये सुरुवात करण्याआधी गणपती बाप्पाला जरूर वंदन करेन. आपण पाहताय तर नक्कीच पारितोषिक असेल खेळाडूंसाठी पंकजसाठी रवी बरब दादांच्या माध्यमातून 2 षटकार नक्कीच 500 रुपये मिळतील त्यांना. तिसऱ्या दिवसाची सुरुवात करण्याआधी गणपती बाप्पाला जरूर वंदन करेन. करुणी गणरायाला प्रणाम करतोय. शुभ कार्याची सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मे दैव सर्व कार्येषु सर्वदा. त्याचप्रमाणे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा जरूर करेन. स्थापन हिंदवी स्वराज्य आपले लिहिली जाणे इतिहास गाथा असा हा जाणता राजा तयाच्या चरणी झुकवित माता छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्याचप्रमाणे हक्केला धावणारी नवसाला पावणारी ऐकवीरा माऊली तिच्या हेतू मावर सावळी नक्कीच ऐकवीरा मातेला वंदन करतोय आणि सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. वैते मॅचच्या दिशेनं लक्ष आहे जिंकण्यासाठी 33 धावांचा आणि 21 चेंडूमध्ये पूर्ण करायचं आहे. पंकज आणि दिनकर ही जोडी पाहिली आपण. शॉट ऑन दी फुल मिस टायमिंग शॉट 38 सर्कल जवळ झेल निर्माण आणि तो मात्र झेल इथे ड्रॉप झाला आहे आणि जीवनदान पाहिला पण तर इथे जरूर मिळालं आहे. फलंदाज आपण पाहिला तर दिनकर या खेळाडूला
आघाडीचा खेळाडू आहे आणि या खेळाडूला तुम्ही अशा प्रकारचं जीवनदान नाही देऊ शकत, कारण की जर एखाद्या खेळाडूला तुम्ही एक चांगलं जीवनदान देतायत तर मग त्या खेळण्याचा आत्मविश्वास वाढतो. एक जीवनदानाने मात्र आपण पाहू शकतो की एक फ्रेम माइंडने मग क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज होतोय. पाहतो यावेळेला मग जीवनदानानंतर आपण पाहतोय काय केलंय त्या खेळाडूने. लगेचच पुढच्या बॉलवर चौकार ठोकला आणि हे असतं क्रिकेट. पहा किती मोठी चूक घडली आउटफील्ड मध्ये, त्याचा प्रत्यय पाहायला मिळाला आणि दिनकरच्या बॅट मधून सुरेख फटका, चौकार. आलेले सकाळच्या सत्रामध्ये सर्व खेळाडू नक्कीच आमचे पाहुणे आणि VTA या युट्यूब चॅनलवर जोडलेले जे प्रेक्षक आहे त्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. सामना क्रमांक 1 पाहतोय MB स्पोर्ट्स बागपाडा विरुद्ध गावदी स्पोर्ट्स जाबरपाडा. नेक्स्ट मॅच जय गणेश गवलीपाडा इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल. राज उंबरसडा असतील, त्याचप्रमाणे आपण पाहतो अवी असतील आणि संपूर्ण मित्र म्हणून की संपूर्ण टीमने खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन या स्पर्धेचं केलंय. लॉर फुलटॉस होता, ड्राईव्ह केला जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, फिल्डिंग चांगली झाली, तिथे एक धाव मात्र मिळेल. आतापर्यंत जर टीमची टोटल आपण पाहिली आहे ना तर पोहोचली गेली आहे 8 या आकड्यावर. चेंडू फेकून झाले आहेत पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकामध्ये 4. 21 चेंडू मध्ये ह्या धावा 33 पूर्ण करायच्या आहेत, म्हणजेच 8चा नक्कीच पल्ला गाठला गेलाय, परंतु आणखीन जास्त मोठा करण्याचा प्रयत्न असेल. टॉस चेंडू पाहतोय यावेळेला नक्कीच ड्राईव्ह केलाय गॅप मध्ये, वेगाने पाहतोय, तेज सर्रार फटका होता, ताकद होती आणि त्या ताकदीचं प्रदर्शन करत असताना पंकजच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळतोय. या ओव्हर मध्ये दुसरा चौकार आपण पाहिलाय आणि धाव फलक वेगाने 12 या आकड्यावर पोहोचलाय. काय कमालीची फलंदाजी होते, कारण की पहिल्या ओव्हर मध्ये डबल फिगर मध्ये धाव फलक जाताना पाहायला मिळालाय. शॉर्ट पिच या वेळेला शॉर्ट लेगच्या डोक्यावरून आहे. डीप मिड विकेटचे खेळाडू फाटला करतील पर्यंत चेंडू थांबणार नाहीये. चेंडू वेगाने मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक चौकार. या चौकाराने टीमची टोटल पाहिली आपण तर तब्बल पोहोचली गेली आहे 16 या आकड्यावर. दिन बाद 16ची एक मोठी सुरुवात मिळाली आहे. राहिलेले आता आपण पाहिले तर 18 चेंडू सॉरी असतील, इथून आपण बघितलं तर जवळजवळ 15 चेंडू आणि या 15 चेंडू मध्ये 17 धावांची गरज, कारण की 3 चेंडू कमी केले गेलेत. 3 चेंडूची पॅनल्टी घोषित केली आहे, त्यामुळेच आपण पाहू शकतो येणाऱ्या 15 चेंडू मध्ये 17 धावा कराव्या लागतील. 16 धावा जर आपण पाहिलं तर जवळजवळ एक मोठा माफक आव्हान तर नाही आहे, परंतु ते स्टार्ट मोठा मिळून दिलाय. महेश MB बॉलिंग ट्रॅक वर झाले सज्ज, स्ट्राईक एंड कडे. दिनकर ज्यांना एक जीवनदान मिळालं. पंकज यांना आपण पाहिलं तर त्यांच्या बॅट मधून एक सुरेख 2 चौकार पाहिलेत. एक चौकार आपण दिनकर यांच्या बाटेतून सुद्धा पाहिलाय आणि दिनकर यांना नक्कीच एक जीवनदान मिळालं. त्या जीवनदानाचा नक्कीच मोठा फायदा उचललाय, त्यांना लाभ भरपूर झालाय. ही मॅच आपण पाहिली तर आता 17 धाव्यांची राहिले, कारण की मित्र म्हणून की 15 चेंडू तर घेणार नाही कदाचित. शॉर्ट पिच बॉल या वेळेला ऑफस्टंपच्या बाहेर शफल क्रॉस, परंतु फाईन लेग क्षेत्रामध्ये डीप मध्ये फिल्डर आणि त्यांच्या अगदी हातामध्ये हा चेंडू समावलाय आणि अशा तऱ्हेने मात्र सुंदर झेल पकडत पहिला मोठा धक्का आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स जाबरपाडा या टीमला दिलाय. दिनकर हे इज आउट, फर्स्ट विकेट लॉस्ट. MB आपण पाहिले आले आणि पहिल्याच बॉलवर त्याने विकेट मिळवून दिली आहे. म्हणजे जिथे मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहू शकतोय ना की विकेटची दरकार होती. पहिल्या स्पेल मध्ये गोलंदाज संदीपने मात्र धावा खर्च केल्या, विकेट नाही मिळाले, परंतु MB आले आणि MB ने पहिल्या बॉलवर एक ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. ही मॅच तुम्हाला जिंकायची असेल तर मग अशाच प्रकारे आणि गुच्छाने विकेट पकडण्याचा प्रयत्न करावा लागेल, तर तुम्हाला मॅच जिंकण्याची संधी मिळेल. कारण की आता येणारे चेंडू आपण पाहिले तर असतील 14 आणि 17 धावा. कालच्या दिवसामध्ये आपण जर उल्लेख केला तर काय कमालीचा खेळ आपण पाहिला. शॉर्ट पिचच्या वेळेला पुन्हा एकदा फटका फसतोय की काय, खराब फिल्डिंग पाहायला मिळते आणि त्या खराब फिल्डिंगचा प्रत्यय पाहतोय आपण. चेंडू 2 टप्प्याने बाउंड्री लाईनला क्लिअर करतोय.
फटका आपण पाहतोय ताकदवार नव्हता, परंतु क्षेत्ररक्षकाची चुकी, फलंदाजाचा फायदा, मिळेल चौकार. चौकार मिळाला. टीमची टोटल पाहिली आपण तर 20 या आकड्यावर पोहोचली आहे. 13 धावा आता इथून हव्या असतील इझिली. मी तर म्हणेन धावा चेस करताना पाहायला मिळतात की काय हे दोन फलंदाज, कारण की एक फलंदाज आपण पाहिलं दिनकर बाद झाल्यानंतर आनंदने सुद्धा अगदी आपली सुरुवात आनंददायक केली आहे, कारण की पहिल्याच बॉलवर त्यांनी चौकार ठोकलाय. लेफ्ट केला जातोय, लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डर आहे तिथे एक धाव मात्र मिळेल. एका धावेने टीमची टोटल मध्ये भर पडत असताना पहिली आपण तर 21 धावा, 33 धावांचं हे लक्ष, आणि लक्ष आपण पाहिलं तर जवळजवळ 4 षटकामध्ये 24 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर इथे धावा येणं गरजेची बाब होती, परंतु तितक्या अपेक्षित धावा होत्या त्या आला नाहीयेत. कालचा दिवस आपण पाहिला तर अतिशय चांगला राहिला. कालच्या दिवसामध्ये शेवटचा मॅच आपण पाहिला ना, शेवटच्या बॉल पर्यंत गेला. फटका मिस टायमिंग आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे फिल्डर आहेत तिथे, फिल्डिंग चांगली आली आहे. एक धाव मिळेल, बॅकअप आहे, एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. मी तर म्हणेन की अगदी सहज जरी इथून आता मात्र प्रवास सोपा झाला आहे. परंतु आपण कालच्या दिवसाचा पहिल्या दिवसाचं विश्लेषण करूया. पहिल्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिलं की शेवटच्या बॉल पर्यंत नक्कीच मॅच गेली. दुसऱ्या दिवसात सुद्धा आपण पाहिलं तर शेवटच्या बॉल पर्यंत नक्कीच मॅच ही पाहायला मिळाली. शॉर्ट पिच या वेळेला पाहतोय आपण ताकद नाहीये फटक्यामध्ये. डीप स्क्वेअर लेगचे फिल्डर पुढे सरसावले, सुंदररित्या चेंडूला पाहिलं, कलेक्ट केलं, 2 हातामध्ये नक्कीच विसावला, झेल पूर्ण झाली. अशा तऱ्हेने आपण पाहिलं तर दुसरा मोठा धक्का दिला गेलाय 22 या धाव संख्येवर गावदेवी स्पोर्ट्स जाबर पडा टीमला. एमबी यांचा जर उल्लेख करायचा झाला तर गोलंदाजी करतायत ज्याप्रमाणे पेस कमी देत आहेत आणि लालच जास्त देत आहेत फलंदाजांना. मग तिथे मोठे शॉट एक्झिक्यूट करायचे आहेत, मग फलंदाजांना काय करायला लागतंय तर लालच आहे, पण तिथे ताकद मोठी प्रदान करावी लागते. आणि ते मिडल ऑफ द बॅट करतायत पण ताकद तितकी मिळत नाही जितकी मिळायला हवी, आणि तेच प्रमुख कारण फटके फसले जात आहेत. आणि आतापर्यंत आपण पाहिले विकेट टेकिंग गोलंदाजी त्यांनी केलंय. जर चौकार आपण पाहिला होता ना दुसऱ्या बॉलवर तोही कदाचित विकेट असता, पण तो थोडीशी मिसफेड झाली होती. टीमची टोटल आहे 22. 11 धावांची आणखीन गरज आहे इथून. बॉल अगदी ऑफ स्टंपच्या जवळ आपण पाहिला तर फेकला गेला. निर्धाव चेंडूने आपण जवळजवळ पाहिला षटकाची होत असताना पाहायला मिळते समाप्ती. 33 धावांचा पाठलाग करत असताना 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर 22 ह्या धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 बहुमूल्य गड्यांच्या मोबदल्यात आई गावदेवी स्पोर्ट्स जाबरपाडा टीम कडून प्रत्युत्तर दिलंय. आता आपण पाहिलं जिंकण्यासाठी धावा हव्या असतील तर त्या म्हणजेच 11 आणि चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 9, कारण की 3 चेंडू आणि ते महत्वपूर्ण राहू शकतात. कदाचित या मॅच मध्ये 11 धावा आपण पाहू शकतो याच षटकामध्ये पूर्ण करतील का, की पूर्ण आपण पाहतो की मग उर्वरित षटकामध्ये शिल्लक असतील ते 3 चेंडू. जे काय करायचंय मात्र आता इथून आणि याच वेळेला करावं लागेल. अभि नाही तर कभी नाही, कारण की या वेळेला जर तुम्ही मॅचला आपल्या बाजूने झुकवू शकत नाही तर मग कुठेतरी थोडंसं कठीण होऊ शकतंय. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आलाय अंकित. 3रा स्पेल मध्ये डॉट चेंडू महत्वपूर्ण त्याने फेकलाय. मॅच आपण पाहिली आहे ना, तर मग आता जिंकण्यासाठी 11 धाव्यांची गरज आहे आणि त्यापैकी 1 चेंडू कमी झालाय म्हणजे 8 चेंडू असतील. शॉर्ट पिच या वेळेला पाहतोय आपण, फटका चांगला आहे, फिल्डिंग मात्र खराब झाली आहे. या वेळेला आपण पाहू शकतो फ्रेशर निर्माण झालं होतं, ते फ्रेशर मात्र या चौकाराने नक्कीच कमी होईल. दडपण निर्माण झालं होतं. फिल्डर काय करत होते, फिल्डर चेंडूला अगदी झपाट्याने पकडून मात्र फेकण्याचा प्रयत्न करत होते, परंतु फेकण्याच्या आधी पकडायला हवं ते झालं नाहीये आणि कुठेतरी आपण पाहतोय की चुकीची फोल्डिंग पाहायला मिळाली. टीमचा फायदा झाला गावदेवी जाबरपाडा. या वेळेला हुकचा फटका
आणखीन एक चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना पाहायला मिळतोय. काय कमालीची फलंदाजी करतायत पंकज. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर भरपूर काही चुका होतात. 3 धाव्यांची गरज आता. 2 सलग चौकार आणि मॅच आपण पाहिली इझी आली. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय की येणारे चेंडू 6 आणि आता फक्त 3 धाव्यांची गरज आहे. भरपूर काही चुका होताना पाहायला मिळत आहेत एम्बेड टीम कडून. मिसफिल्ड्स, कॅचेस आणि त्याच गोष्टी तुम्हाला सुधाराव्या लागतील एक चांगल्या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये जे तुम्ही खेळतायत ना. आणि मी तर म्हणेन की स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळतायत, कारण की होम ग्राउंडवर खेळण्याचा अनुभव असतो. आणि होम ग्राउंडवर नक्कीच जर आपण पाहू शकतो चांगलं क्रिकेट खेळू शकत नाहीये, नक्कीच आपण पाहू शकतो मग ह्या सगळ्या गोष्टी आपण काय चुकतोय या सुद्धा सुधाराव्या लागतील. त्याच दरम्यान आपण पाहिलं तर विकेट डाऊन केला जातोय. पंकज आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते, मिस केला, कारण की लॉर फुलटॉस होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, लाईन आणि लेंथ मिस केली, त्रिफला उद्ध्वस्त झाला, परंतु विकेट डाऊन झाली आहे. 3 धावा आणखीन इथे हव्या आहेत, परंतु चेंडू शिल्लक आहे. तिथून पाहिले तर 5 मध्ये 3 असं नाहीये की मॅच संपलाय, कारण की 2 चांगले चेंडू, कदाचित 2 बॉलवर 2 विकेट सुद्धा मॅच मध्ये नक्कीच थोडस रोमहर्षकता निर्माण केली जाऊ शकते. कालचा दिवस आपण पाहिला तर जवळजवळ 8 चेंडू आणि 9 धावा हव्या असताना नक्कीच त्या मात्र धावा झाल्या नाहीये. अगदी शेवटच्या क्षणाला सिच्युएशन असं झालं होतं की एका बॉलमध्ये 3 हवे होते, तेव्हा वाईड आला, त्यानंतर एका बॉलमध्ये 2 आणि नक्कीच अशी सिच्युएशन निर्माण झाली असता फलंदाज अक्षय होता, युक्तिलेन वालाही पडायचा आणि त्या बॉलला खेळला तर अगदी शतरक्षकाच्या हातामध्ये, जिथे सध्याचा शतरक्षक उभा आहे तिथेच मात्र त्याने झेल पकडला होता. अजित इंगले होता तो. आणि न्यू स्टार मॉडिफाईड टीम कालच्या दिवसामध्ये आत्मविश्वास नक्कीच डगमगला होता, परंतु शेवटला मात्र मॅच जिंकून सुपर 4 मध्ये क्वालिफाईड झाले. कुठला कट केला चेंडू पाहतोय आपण, चाललाय डीप थर्डमॅन दिशेनं, धावा मिळतील आणि ते चौकार येतोय आणि अशा तऱ्हेने पाहिला आपण सामना जिंकलाय एका विस्फोट जाबरपाडा टीमने. गावदी स्पोर्ट्स जाबरपाडा टीम कॉंग्रॅच्युलेशन्स अँड एमबी स्पोर्ट्स बागपाडा टीम पाडलक आपले आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊ आपण. तर आमचे अभिदर्वी आम्हाला सांगतात की या मॅच मध्ये 8 चेंडूने 18 धावांची एक दमदार अशी खेळी ज्याने पेश केली. ते खेळाडू ठरलेत मिस्टर पंकज डबके. ही इज द मॅन ऑफ द मॅच. स्टार्ट करतोय आजचा दिवस. पंकज आपण थांबा आणि मान्यवरांना विनंती करतो आपण विराजमान व्हा. पंकज चांगली बॅटिंग केली, गावदी जाबरपाडा टीम चांगले क्रिकेट खेळते. 33 धावा होत्या आणि ज्याप्रमाणे 3 चेंडूची पॅनल्टी, किती दडपण होते धावा चेस करताना तुमच्यावर? ते खेळाडूंना समजलं पाहिजे, वेळेवर उठत नाही, येत नाही, त्यानुसार ज्या